पॉईंट आहे इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. तर आधी इन्व्हर्सची डिफिनिशन बघूया. काय आहे डिफिनिशन ऑफ इन्व्हर्स? Suppose A is a square matrix of order M, and if there exists another square matrix B of the same order such that product AB equal to product BA equal to I, where I is the identity matrix of order M, then B is called as the inverse of A and it is denoted by A inverse, right? Actually this is a formal definition of inverse of a matrix. ठीक आहे. सपोज आपल्याकडे ए ही मॅट्रिक्स आहे. इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स सम ऑर्डर एम, राईट. सो ही एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स. तर या स्क्वेअर मॅट्रिक्ससाठी आपल्याकडे एक दुसरी मॅट्रिक्स बी मॅट्रिक्स ऑफ सेम ऑर्डर, दॅट मीन्स एम ऑर्डर. अगेन इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स एक्झिस्ट. ही अशी एक्झिस्ट होत असेल, दॅट इज प्रोडक्ट ए बी इज इक्वल टू आय. सो आय ही अगेन अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम असणार आहे. ठीक आहे. सो अशी जर बी मॅट्रिक्स एक्झिस्ट होत असेल तर आपल्याला या बी मॅट्रिक्सला काय म्हणता येतं? एचा इन्व्हर्स म्हणता येतं. सो दिस इज द डिफिनिशन ऑफ इन्व्हर्स. If we have A matrix and for A we have a B matrix of same order such that their product AB is equal to identity matrix, then B is the inverse of A matrix. We can say product BA also is equal to I. BA हा सुद्धा I मिळायला हवा, प्रोडक्ट AB सुद्धा I मिळायला हवा. तर आपली जी ही बी मॅट्रिक्स आहे तिला आपण काय म्हणणार? ए इन्व्हर्स. सो हिला डिनोट कसं करणार? सो बीला आपण डिनोट करण्यासाठी बी नाही म्हणता, जर आता ती इन्व्हर्स मॅट्रिक्स आहे एची तर आपण तिला बी नाही म्हणता काय म्हणणार? ए इन्व्हर्स म्हणणार. सो हे इन्व्हर्स शो करण्याचं हे झालं सिम्बॉल झाला ए इन्व्हर्सचा. सो ए इन्व्हर्स आपल्याला शो करण्यासाठी इथून पुढे ए इन्व्हर्स याचा यूज करायचा आहे, बीचा यूज करायचा नाही. ठीक आहे. सो आपण असं इक्वेशन तयार करू शकतो. सपोज वी हॅव अ इन्व्हर्स ऑफ ए अँड इट इज ए इन्व्हर्स. सो वी कॅन राईट इक्वेशन ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू ए इज इक्वल टू आय. बाय डिफिनिशन ऑफ इन्व्हर्स आपल्याला हे लिहिता येतं. जर एचा इन्व्हर्स ए इन्व्हर्स असेल तर ह्या दोघांचा प्रोडक्ट किंवा ए इन्व्हर्स मल्टिप्लाइड बाय ए हा प्रोडक्ट नेहमी आयडेंटिटिक मॅट्रिक्स असतो ऑफ सेम ऑर्डर. सो ही झाली डिफिनिशन. तर आपण एक एक्झाम्पल घेऊन बघू शकतो आपल्याला अशी मॅट्रिक्स एक्झिस्ट होती की काय म्हणून. सपोज ए मॅट्रिक्स घेतली मी. ए मॅट्रिक्स आहे 2 3 1 2. सो दिस इज अ ऑर्डर 2 मॅट्रिक्स अँड सपोज वी हॅव बी मॅट्रिक्स. B matrix is equal to 2 minus 3 minus 1 2. So let us check B हा एचा इन्व्हर्स आहे की नाही आपण हे बघूया. आत्ताच आपण डिफिनिशन बघितली. जर बी एचा इन्व्हर्स असणार असेल तर काय व्हायला हवं? प्रोडक्ट ए बी आणि प्रोडक्ट बी ए हा आयडेंटिटी मॅट्रिक्स असायला हवं. सो आपण प्रोडक्ट ए बी करून बघूया. प्रोडक्ट ए बी काय मिळतं आहे? सो प्रोडक्ट ए बी इज इक्वल टू 2 3 1 2. Here we have 2 minus 3 minus 1 2. So which is equal to, let us calculate what we will get. So here we have 4 minus 3, that means 1. Here we have 0, next 0, and here we have 1. So here what we will get? Product AB is equal to identity matrix. Actually this is identity matrix of order 2. So let us check BA. So first of all we have to write our B matrix. B आधी लिहिणार आहोत आपण.
सो बी मॅट्रिक्स लिहिली आधी, नंतर ए मॅट्रिक्स लिहिणार. सो 2 3 1 2. लेट अस कॅल्क्युलेट करून बघूया काय मिळतंय. सो हिअर वी हॅव 1 0 0 and 1. So this is equal to I. So from these two we can conclude that product AB is equal to product BA is equal to I. So what we can say? We can say that our B matrix is a inverse of A matrix. So this implies that B is equal to A inverse. सो ही झाली डेफिनेशन. किंवा फॉर एक्झाम्पल घेऊन आपण हे केलं, दाखवलं की एची इन्व्हर्स मॅट्रिक्स कशी आहे. तर एची इन्व्हर्स मॅट्रिक्स कशी आहे, 2 -3 -1 2. आपण रिव्हर्स पण म्हणू शकतो. जर बी मॅट्रिक्स आपण घेतली तर बी मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट केला तर आपल्याला म्हणता येईल की ए ही मॅट्रिक्स बीचा इन्व्हर्स आहे. ठीक आहे, म्हणजे बोथ मॅट्रिसेस एकमेकांच्या इन्व्हर्सेस आहे असं म्हणता येतं. तर मग आपल्याकडे सपोज ए मॅट्रिक्स दिलेली असेल तर ए मॅट्रिक्सची बी मॅट्रिक्स जी इन्व्हर्स आहे ती इन्व्हर्स एक्झिस्ट होतो मग कधी, ही कंडिशन आपल्याला बघायची. त्याच्या आधी आपल्याला काही नोट्स बघायच्या आहेत. त्याच्यामधली पहिली नोट आहे, एव्हरी स्क्वेअर मॅट्रिक्स कॅपिटल ए ऑफ ऑर्डर एम हॅज इट्स करस्पॉन्डिंग डिटर्मिनंट. म्हणजे कोणती पण आपल्याकडे स्क्वेअर मॅट्रिक्स असेल ए कॅपिटल ए, तर या कॅपिटल ए या स्क्वेअर मॅट्रिक्सचा आपल्याला डिटर्मिनंट लिहिता येतो आणि तो डिटर्मिनंट आपण या पद्धतीने लिहितो. नेक्स्ट ए मॅट्रिक्स सेकंड नोट आहे, ए मॅट्रिक्स इज सेड टू बी इन्व्हर्टिबल इफ इट्स इन्व्हर्स एक्झिस्ट. आता जर एखादी मॅट्रिक्स आपल्याला स्क्वेअर मॅट्रिक्स गिवन आहे तर त्या मॅट्रिक्सला आपल्याला इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स आहे असं म्हणता येतं जेव्हा त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. ही झाली आपली दुसरी नोट. आणि तिसरी नोट, अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए हॅज इन्व्हर्स इफ अँड ओनली इफ डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0. म्हणजे दिलेली जी स्क्वेअर मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स जर एक्झिस्ट व्हायला हवा असेल तर त्यासाठी गरजेचं काय आहे की ती मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा नॉन झिरो हवा आहे. सो दिस इज अवर नेक्स्ट नोट. म्हणजे तुम्ही ह्यावर जे एक्झाम्पल आपण घेतलं होतं आत्ताच, त्या एक्झाम्पलमध्ये आपण चेक करू शकतो. आपण एचा इन्व्हर्स काढत होतो. एचा डिटर्मिनंट लिहिण्याची पद्धत ही अशी आहे, वर्टिकल बार्समध्ये ए लिहिला आहे. सो आपण रेक्टँग्युलर ब्रॅकेट रिमूव्ह केले. सो 2 3 1 2. लेट अस कॅल्क्युलेट what we will get here. 4 4 minus 3, that is 1. So we know that this is not equal to 0. So therefore we can say our A inverse is exist. तर इथून पुढे आपल्याला जर कोणतीही स्क्वेअर मॅट्रिक्स दिली आणि तिचा इन्व्हर्स काढण्यासाठी सांगितला तर तो इन्व्हर्स काढण्यासाठी काय करायचं आहे, फर्स्ट ऑफ ऑल फाइंड इट्स डिटर्मिनंट. इफ इट्स डिटर्मिनंट इज नॉन झिरो then we can say that A inverse, that means inverse of that matrix is exist. So ह्या होत्या महत्त्वाच्या नोट्स रिलेटेड टू इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स.